पूर्ण चढ ह्या डोंगराला ड्रायव्हर्स मारून चढण आलोय आणि हा चढ पूर्ण चढायचा आहे. पहिले इकडे गुरं असायची लोकांची आणि त्या गुरांचे वाडे आपल्याला पाहायला मिळतात. शिडी आहे इथे, पाय व्यवस्थित. आईने ताक दिले मस्त. तुला पाहिजे तर टेस्ट बघ पाहिजे नंतर पी थोडं. जबरदस्त 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 जबरदस्त. सगळेजण थकलेले आहेत. गेलोय ना, 2 अशा आम्हाला सापडलेत मार्ग. छत्रपती शिवाजी महाराज की जय. रसालगडवरून आमचा आता प्रवास चालू झालाय. सुमारगडकडे आमच्यासोबत भंगारे काका आहेत, भंगारे बाबा, आणि आम्ही सगळे आता 7-8 जण चाललोय सुमारगडाला. बाबा ते घोणशीचा काय डोंगर म्हणतात का पठार? हा, नाव काय त्याचं घोणशीचं? यो पठार, घोणच पठार. बाबा त्याला घोणच का बोलतो? घोणशीचं पठार का बोलतो तो? होय काय? चला, शनिवार रविवार आमची हीच भटकंती असते. बॅग घेतली की निघाला. घरचे किती पण शिव्या देऊन देत, इकडून ऐकायचं आणि तिकडून सोडायचं. याने हीच खरी मजा असते. घरच्यांच्या शिव्या खात खात ट्रेक करायचे. नाही पण घरच्यांचे काय बोलतात ट्रेक बाबत, त्यांच्याकडे काय एवढं लक्ष नाही द्यायचं. पण काय काय ना आठवण येते बायकोंची. आपण मात्र राहायचं निर्लज्जम सदासुखी. आपण राहायचं निर्लज्जम सदासुखी. वय बाबा हे बघायचं आहे, सगळे आठवण काढणार. हे दुसरे आणि मेन आज लग्नाचा वाढदिवस यांच्या. कसं वाकून जावं लागतं रॅश, खाली वाक, अजून खाली जाऊ द्या. वाकून जावं लागतंय पूर्ण बसून. बसून सेम कात्राबाईची घळ. आता आमच्या सरांचं टॅलेंट आम्ही बघतोय. बॅगीला त्रास होऊ नये म्हणून ही अक्कल लढवली जाते. रिसेंटली त्यांचे 5 की 6 बकऱ्या खाल्ल्या बिबट्याने. हा ना बाबा? खाल्या 2 टाईम. हा, ओके ओके. मारून टाकून गेला. मारून टाकून गेला काय? काय घेऊन गेला. अरे बापरे. काय घेऊन गेला बा. त्यामुळे जावळीच्या जंगलामध्ये बिबट्यांची संख्या लक्षणीय आहे. 2 त्यांच्या पण या साईडला आजूबाजूला पण फिरत असतील बिबटे. इकडून आम्ही आता आलोय पूर्ण या साईडमधून रसाळगडाकडून. आता मध्येच आम्हाला आता उजव्या साईडला वरती जायचं आहे, सरळ जायचं नाही. आता सुमारगडाकडे जायचं आहे आपल्याला. 5 तासांचा हा आता चढ आहे. बघू किती वेळ लागतोय. तो पाणी पाहिजे का रेंज? परत एकदा जंगलातून प्रवास. फुल पॅक जंगल आहे. संदीप भाऊ, हा कसं वाटतंय? मस्त, एकदम छान. यस, पहिल्या टप्प्याला आम्ही पोहोचलोय. गौरी दाखव तुझ्या हाताला काय काय चिकटलंय ते. हाताला काय काय चिकटलंय गौरीच्या. हे विदाऊट शिवलेस आलेले, त्यांचे पण हाल ना, खास लागले सगळं. पहिल्या टप्प्याला पोहोचतोय आम्ही आता. नॉनस्टॉप मध्ये आम्ही आलो या पहिल्या टप्प्याला बसायला. रस्ता एकदम बेकार रस्ता आहे बघा पूर्ण. आपल्याला कुठून वरतून? ओके ओके ओके. रस्ता खूप एकदम डोक्याच्या वरून राहणं आहे सगळं. आणि त्यात जर ह्या झाडाचा जर ते भुसा उडाला तर नाकात पूर्ण जातो आणि खात सुटते. आता सुमारगडला जायला आम्ही ऑलमोस्ट मध्यम अर्धा रस्ता पार केलेला आहे. बाबा आमच्या सोबत आहेत, भंगारे बाबा. अजून अर्धा रस्ता आहे. पूर्ण चढ ह्या डोंगराला ड्रायव्हर्स मारून चढण आलोय आणि हा चढ पूर्ण चढायचा आहे. पठार लागलाय, ऊन खूप ऊन आहे. वरती एक झोपडी लागली. तो डोंगर चढायचा फक्त बस. दुसरा टप्पा ऑफिशियली हे आमचे इंडिकेटर जोरात लागलेत.
गौरी टमाटर झाले. संजोग आता पिकला आहे तो. संजोग पिकला आहे. अब अगो रे एसीची हवा खायचे ए पिकला तो. पिकल्या पान देटे की ओला आले. ए बस या लवकर या लवकर या. हे आमचे 3 मेंबर पाठ राहिलेत. तर रॅश पुढे चाललाय. निसर्गाचा आनंद घेत चालतोय. खूप ऊन लागते. चढण नको करते. 2 तास झाले चढतो आम्ही. थोडी विश्रांती. सरांच्या पोटात दुखायला लागलं आमच्या. साहजिकच आहे. एवढं चढण चढ ती 4 तासाची रनिंग आहे. पूर्ण 4 तास पूर्ण चढायचा हा चढ. खूप खतरनाक आहे. आणि हा समोरचा आहे ना, हा समोरचा चढ चढून तो सुमारगड आहे. तरी माझा मित्र बोलला होता रसालगड करून सुमारगडात जाऊ नका, सुमार करून रसालगड या. पण खाज मोठी खाज. उघड चढण सगळ्यांचा बोर निघालाय. जवळ 3 तास चालतोय आम्ही उन्हातून. सकाळी गारवा होता. हा बघा सगळे हैराण झालेले आहेत. चला पुढे जाऊ. हाय बशा चांगला प्रो मॅक्स लेवलचे आमचे ट्रेकर्स हाय पुढे ना अख्ख्या उखी विखी. चला चला उठा 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 रॅश. एक कुसळ सगळे. चला आम्ही बसलो नाही, तुमची वाट बघतोय. चला पहिले इकडे गुरं असायची लोकांची आणि त्या गुरांचे वाडे आपल्याला पाहायला मिळतात. चला जंगल अजून 1-2 तास रनिंग आहे. आराम आहे. काय आराम आहे. थोडा आराम. 2.5-3 तासानंतर सगळ्यांनीच उपास धरावा. हे दाखव तिकडे तिकडे दाखव. ओ बाजूला हो जरा. गौरी बाबा शेवा चालू आहे रे देवा. बोलणार दुपारी गेला गौरी काय भाजी केली. चल ही भाजी करता नाही की तुला 2 भाकऱ्या टाक. हा भात टाक. हा असं मग आपण त्याच्यामुळे ते उपास असला का तिला आज आराम आहे. या उघड पॅच मधून आपल्याला आता प्रवास करावा लागतोय. जंगल मजबूत आहे. वाट खतरनाक आहे. काटे कुटे तोडत आम्ही चालतोय. रायगड परिवाराने खूप स्तुत्य असा उपक्रम केला. किल्ल्याची मार्किंग दाखवली. पण त्याने एक चुकी केली की सगळे खिळे मारलेत झाडांना. असे झाडांना खिळे नाही मारायला पाहिजेत. बाकी खूप छान झाडं मारतात. सगळं घनदाट जंगल आहे. सुमारगडाच्या पायथ्याला पोचलोय. आमचे 2 प्रो लेवलचे ब्लॉगिंग करतात. हे काय तो जरा आणून ठेवलेला असेल. पायथ्याला आम्ही आता येऊन थांबलेलो आहोत. अक्षरशः 4 तासांचा प्रवास काकाने आम्हाला घेऊन आलाय. खतरनाक वाट होती. माझा मित्र प्रवीण गोगावले रायगडचा आहे तो. त्याने मला सांगितलं होतं की हा ट्रेक म्हणजे रसालगडाकडून तुम्ही सुरुवात केलं, तुम्हाला चढण कशी अंगावर येणारी चढण लागेल. पण ऐकतो कोण. आम्हाला तेच करायचं. शेवटी आम्ही आलो. सगळीकडे भुसं लागलं होय. सगळं नाका तोंडात. वाट मोडलेली अजिबात नाही. सगळ्या वाटा मळलेल्या अजिबात नाही. आणि आम्ही पहिल्यांदाच आलोय. आणि खरंच हे आमच्या प्रो लेवलच्या आहे. गौरी रॅश उठा जरा. हे आमचे प्रो मॅक्स लेवलच्या ट्रेकर आहेत 2. अरे बाबा यांना लय मानलं पाहिजे यार. अरे रे रे यांचा शार्ट श्रीफळ नारळ देऊन हे केलं पाहिजे सत्कार. अल्ट्रा प्रो मॅक्स लेवलचे गॅलेक्सी चमचम हे चमचम करीत बसले 2 जण. चला वाट अशी काढत जावी लागते. वाट भेटतच नाही. कारवी पडले. ओके नाही टाकत. हा बघा
अजिबात नाही, अजिबात वाट नव्हती. आम्हीच वाट काढलं, पहिल्यांदा आम्हीच आलोय. 2 महिन्यापूर्वी कोण आलं का माहीत नाही, पण सगळी वाट काढावी लागते. छावा असतो, छावा. इकडे बघ छावा, मी चढतोय पण आता विथ माय छावा. हा 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 हा, जबरदस्त चढण आहे. खूप खूप अवघड चढण, अंगावर येणारी चढण, तरीही आमचा रॅश चढतोय. चाललंय, पहिल्या सिडीला येऊन पोचलोय. आमचे सगळे नेते मंडळी चढतात आहेत. हा स्टिके स्टिके सगळं, पाय सरतात आहेत. केळी 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 का केळी, ही गावा काही आपली चवळीची केळी ती. चल पुढे पुढे. सुमारगड आता चढताना रस्ता अजिबात नाही, पण बाबांनी तो रस्ता शोधून काढला आहे. आणि हा आता ट्रॅव्हर्स मारताना पूर्ण किंवा रसाळगड ते सुमारगड रेंज ट्रेक करताना आम्हाला राजदेरची आठवण आली. भेटलो आम्ही आता डोंगराच्या इथे आलोय बॅक साईडला, आणि आम्हाला इथे पाणी भेटलेलं आहे. मागे चुकाल तेवढ्याला. आणि हे शालजीवादीचं एक पीस मिळालंय बघ. मोठी गुहा होती तिथे. 2-3 बाटल्या भरून घ्या, लय नका पण नदी मिळेल. ते सोडते. शालजीवादी तो पण मगाचा सेम होता. चला, हे पहिलेच असतील कोरलेले. गेलोय ना, 2 अशा आम्हाला सापडलेत मार्ग. सुमारगडाची ही जुनी वाट आहे. आणि हा दिसतोय तटबंदी दिसते वरती. तटबंदी आहे ना, शिडी आहे इथे, पाय व्यवस्थित. शिडी पडलेली आहे इथे. पावसात नाही पडली ही काय, शिडीचा पूर्ण चक्का चूर झालाय. मी बघा शिडी बघा. अच्छा, ही बिलं कसली आहेत एवढी? ते बांधलेले मला वाटतं ते सर्व त्यांनी पाडलेले आहेत. पाडलेली हे काय? हे मला वाटतं त्याला ते टच असेल. हे तिसरं बिळ आहे. मी काय बोलतो माहितीये का, हं. ते बनवलेले आहेत, हे तिकडनं त्याला टच असेल. खूप अवघड असा पॅच आहे इथे. कधीपासून हे एक भुयार. आता हे भुयार कुठं गेलं काय माहित नाही. सगळी घाण आहे आतमध्ये. आले का सगळे? सुमारगडला आम्ही सुमारगडच्या भिंतीच्या बाजूने चालतोय, परंतु आम्हाला वरती जायला मिळालं नाही गडावरती. तेवढी रिस्क पण नको, शिड्या वगैरे तुटलेल्या आहेत, सोबत छोटी मुलं आहेत. त्यामुळे आम्ही आता याला ट्रॅव्हर्स मारून पूर्ण जातोय आता परत खाली बेलपाड्याला. खूप अवघड अशी वाट आहे ही. हे आमचे सगळे शिलेदार. समोर दिसते ती तटबंदी दिसते, वरती जाता आलं नाही, त्याचं दुःख वाटतंय. रॅश हा पॅच खूप हॉरिबल होता. उतरताना म्हणजे पाय एकदम सटकत होते ते. आमचे कसे उतरतात ते बाबाने खतरनाक उतरला. आमचा रॅश पण थोडा झाला होता. काकांचं ते घर आहे ते बघा, इथे घर आहे. आणि
मे मध्ये पाणी संपल्यावरती कुठल्या या इकडं मोठ्या कड्यावर एक तास लागतो ना जमळे जायला यायला एक जमळे 2 तास लागतो पाणी आणि 1 अंडा पाणी बाबा गुरखिंड मध्ये आलोय हा सुंबारगडाच्या खाली गुरखिंड हा सुंबारगंडाच्या खाली गुरखिंड गुरखिंड आहे त्या गुरखिंडीतून आता मैपतगडाकडे मैपतगडला जाता होता हा चला भंडारवाडीला मैपतगडाकडे पायथ्याला भंडारवाडी आहे त्या भंडारवाडीत जातोय आता आम्ही आता सगळं निघाला आलाय हा हे बाबा आले सगळ्यांचा बोर निघालाय दूर निघाला यांचा खूप आज दमछाक झाली आमची सगळे आपापली तक्रार घेऊन अध्यक्षांकडे मांडतात आहेत पण अध्यक्ष काहीच ऐकत नाहीत अध्यक्ष म्हणतात फक्त दूध तापवा अध्यक्ष म्हणतो उद्याचा प्लॅन करायचा होता पाणी भरतो आता आम्ही बघ संजय घेतोय अजून 1 तास चालायचं आहे आम्हाला खूप दमलोय खूप आम्ही 11 तासाच्या प्रवासानंतर आता बाबांच्या इथे पोचलोय हे आमचे सगळे जिंग 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 थकलेले आहेत नको पिऊ सर्दी होईल आईने ताक दिले मस्त तुला पाहिजे तर टेस्ट बघ पाहिजे नंतर पी थोडं जबरदस्त सगळेजण थकलेले आहेत हाय 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 एकाच